रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे शिवसेनेत पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलाय। शिवसेनेकडून मंत्री भरतशेठ गोगावले तर राष्ट्रवादीकडून मंत्री आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करतायत। यातच काही केल्या रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटताना दिसत नाहीये। यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गोगावले व तटकरे हे एकत्र होते, जनतेला विकासाबाबत आश्वासित करीत होते। आता मात्र पालकमंत्री पदावरून रायगडात रेड्याची झोंबी सुरू आहे, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लगावला। तटकरे ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावर ते कुरघोडी करतातच, असा आरोप देखील चव्हाण यांनी केलाय। खरं म्हणजे या दोघांचं आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये हे एकत्र नांदत होते आणि जनतेला आश्वासित करत होते की आम्ही एक आहोत आणि तुमच्या विकासासाठी आम्ही लढतोय। पण आता पाहिलं तर आम्हाला ती रेड्याची झोंबी वाटते आणि कुठंतरी ह्यांनी ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत, विकासाची कामं आहेत, याचा विचार करून एकत्र येऊन ह्या रायगडला पालकमंत्री देण्याचं काम भरघोस असणारं या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं असताना हे अपयशी ठरलेलं सरकार आहे। आणि मला असं वाटतं की गोगावल्यांवर कुठंतरी अन्याय होतोय। तटकरेंनी गोगावल्यांची पालकमंत्री पदावर गोची केली असं तुम्हाला यात स्पष्ट होतंय का? निश्चितपणे तटकरेंची ती जुनी सवय आहे, ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघोडी करणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे। AR अंतुले साहेब असो, माणिकराव जगताप साहेब असोत किंवा आता असणारे आपल्याला जे पाहायला मिळतंय की गोगावले साहेब असो, यांचा वापर करून घेतला आहे आणि आता त्यांना मंत्रिपदापासून पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचं काम केलं। मला असं वाटतं की कुठंतरी गोगावल्यांवरती अन्याय करतायत। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।